शेतकरी बांधवांना नमस्कार। आपल्याला बघा, आपलं एक उद्दिष्ट होतं की 100 टनाचं ॲव्हरेज आपल्याला पडलं पाहिजे, ते सगळ्यांचं स्वप्न असते। पण काही शेतकरी असतात की आपल्या रानामध्ये प्रयोग करत 100 टन 120 टन 130 टन 140 टनापर्यंत पण पोहोचतात। अशाच एका ठिकाणी आपण आलोय। त्या शेतकऱ्यांचा आपण डायरेक्ट नाव गाव आणि पत्ता विचारूया आणि त्यांच्याच तोंडून ऐकून घे की त्यांनी 100 टन निघण्यासाठी सुरुवातीपासून काय केलंय आणि काय प्रयोग केलेत आणि मग त्यांना आता ॲव्हरेज कसं पडते। ओके, या समोर साहेब आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा। अण्णाजी सयाजीराव यादव, मुक्काम पोस्ट कवठे, तालुका कराड, जिल्हा सातारा। ओके, आज आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये तोड आल्या। कुठली व्हरायटी आहे? 86-032 आडसाली ऊस आहे। ओके, आता जे ॲव्हरेज चाललंय आपलं, आता हे 3-4 प्लॉट आपले गेले, त्या प्लॉटमध्ये ॲव्हरेज कसं पडलं? आपल्याला 110 पडले, 113 टन एकरी 113 टन ॲव्हरेज पडलंय। बरं, ऊस चांगला आहे, सगळीकडे ऊस एकसारखा आहे। बाकी तोडणाऱ्या लोकांना आता तुम्ही ऊस तिकडे दाखवा साहेब। ऊस तोड चालू आहे, ऊस चांगला आहे साहेब? ऊस चांगला आहे, ऊस चांगला आहे। किती कांड्यावरती ऊस आहे? 40 कांड्यावरती। आपण जरा बघू शकतो ऊस हो, शेतकरी बंधूंनो बघू शकता कसा वाकडा तिकडा झालेला आहे। एक मिनिट तुम्ही बघू शकता ऊस हा बघू शकताय। ओके, ठीक आहे। तर याचं नियोजन साहेब तुम्ही कसं केलं? 113 टन एकऱ्यामध्ये काढायचं ऊस, याचं नियोजन तुम्ही कसल्या पद्धतीने केलं? म्हणजे किती आवडणं किती फवारणी केलं हा विचारायचा रोपं लावलेली, हा रोपांना आळवणी घातली। बर, 2 आळवणी घातली, म्हणजे अल्ट्राकॅनची 2 आळवणी, अल्ट्राकॅनच्या 2 आळवण्या तुम्ही घातल्या आणि 3 फवारण्या झाले। 3 फवारण्या झाले। ऊस लागवडीचे डोसेस किती झाले? लागवडीचे डोसेस 3च झाले। 3 डोस झाले म्हणजे आणि 2 आळवण्या 2 फवारण्या झाल्या। सुरुवातीला एक पोळी होताना, हा परत मोठी भर देताना 1-2, हा आणि पावसाळी पावसाळी डोस. डोस तो 7000चा टाकलाय। हा तो कमी केला. 3 डोस असताना डोस आणि असताना. 2 आळवणी 2 फवारणीमध्ये 113 टन 113 टन झाले तुम्ही म्हणताय। आजपर्यंत ह्या रानात ह्या क्षेत्रात किती ऊस निघायचा? ह्या एकरात ह्या 85 टन निघालाय मला। 80 टन 85 टन ॲव्हरेज निघायचं। 85 ते 113 85 ते 113 म्हणजे 15 आणि 13 2 26 आणि 2 28 टन एक्स्ट्रा तुम्हाला निघाला। 28 टन म्हणजे जवळजवळ 3 त्रिक 9 लाख रुपयाचं आपल्याला अंतर। बरं, आपण खर्च किती केला आपल्या अल्युरॉन ऑर्गॅनिकच्या टेक्नॉलॉजीचा एक एकरीसाठी खर्च किती केला? 7200। 7200 मध्ये आपल्याला 1 लाख रुपयाचा उत्पन्न आपल्याला एक्स्ट्रा निघालं। बरं, आणि रानामध्ये काय फरक झालाय? रान एकदम सुपीक मऊ झाले, मऊ सुद्धा आहे। रान मऊ झाले, सुपीक झाले। अजून एक गोष्ट साहेब सांगायची आहे तुम्हाला, ह्या ऊसाला साहेब किती महिने झाले? 18 महिने। 18 महिने झाले। पण साहेब ऊस दाखवा, एक ही तुरा नाही अजून। बघू शकता शेतकरी बंधूंनो, 18 महिने होऊन सुद्धा आपल्याला रानामध्ये कुठेही तुरा दिसत नाही। आणि महत्वाचं म्हणजे ह्या प्लॉटमध्ये सगळा पडून ऊस सगळा वर गेलेला आहे, खाली वर गेलेला आहे। 40 कांड्या म्हणलं की ऊस पडलेलाच असतो, हा. पण तुरा नसल्यामुळं अजून हे वजन आपल्याला चांगलं मिळते। आणि हे तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल? एकदा ट्राय करून बघावी तिने औषध घेऊन। 1 एकराला जास्त नाही, अर्ध्या एकराला केलाय कुठे ट्राय। तुम्ही किती वर्ष झालं साहेब वापरताय? मी आता 3 वर्ष झाले, आता 4थं वर्ष चालू। 4थं वर्ष चालू आहे। तुमचं बघून गावातल्या किती लोकांनी घेतलंय आपल्याकडे? केले आता 6-7 जणांनी केले। यांचं साहेब बघून 7 कामर वडोली सकड जवळजवळ 12-13 जण 12-13 लोकांनी मागून औषध घेतले। एवढं महत्वाचं आहे साहेब काय दिली? हा, 40 गुंठ्यामध्ये 40 टन काढायचं का 100 टन काढायचं आपल्या हातात आहे। फक्त नियोजन परफेक्ट झालं पाहिजे। बरं, जास्त खर्च केला म्हणजे जास्त येते असं पण काही नाही, पण जे करायचं आहे ते वेळेवर आणि योग्य करायला लागते। बरं, आळवणी फवारणी केल्यानंतर ॲव्हरेज जास्त निघणार असं पण नाही, तर ते फक्त शेड्यूल व्यवस्थित लावून आपल्याला ॲव्हरेज जास्त घेता आलं पाहिजे। त्यामुळे सगळ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरून बघा, 1-2 आळवणी 2 फवारणी घेऊन बघा, तुमच्याही रानाला 100% ॲव्हरेज वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि ठिबकचा फायदा आहेच। हा, ठिबकचा फायदा आणि आहेच, ठिबक असल्याशिवाय ॲव्हरेज ॲव्हरेजला चांगलं आहे ठिबक। धन्यवाद सर।